आणि अजूनही सांगतो, व्हॅलिडिटीसाठी आणि प्रमाणपत्रासाठी वेगळे डॉक्युमेंट लागत नाहीत. एकच डॉक्युमेंट जे आपण प्रमाणपत्रासाठी काढतो तेच व्हॅलिडिटी लागतं. तुम्ही जर दिला बी तर नाही बळानं घेतला ते तुमच्या नाही नाही, बळानं कोणी देत नाही. मोगम शब्द घालू नका. चॅलेंज केलं जाईल, तुम्हाला ते वंशावळ कोर्टात सिद्धच करावं लागते. कायदा तसा असायला बळ कुठलाही अधिकारी देत नाही. बळ देत नाही. आमचं म्हणणं आहे कायद्यातच ते टाका. आमचं म्हणणं आहे कायद्यातच ते टाका. कायद्यातच ते टाका ना. स्थानिक चौकशी समितीनं दिलेला अहवाल हा व्हॅलिडिटीसाठी. बरं, याच्यात हे घालायचं आता फायनल की स्थानिक चौकशी अहवाल ग्रामस्तरीय सदस्य समिती जी देईल तोच प्रमाणपत्रासाठी व्हॅलिडिटीसाठी ग्राह्य करा. गावस्तरीय एसओपी मध्येच एसओपी मध्ये दिलेली आहे. अहो तुम्हाला एक आणि दुसऱ्याला एक असं होणार नाही. समितीचा माझ्यासाठी एक वेगळा नियम आणि माझ्या शेजारच्यासाठी दुसरा नियम असं होत नाही. काय 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 नियम काय जर काय बी झालं तर सगळ्यासाठी समान होणार आहे. मग तुम्ही आता तुम्ही म्हणजे आपण काय सगळ्या ओबीसीचं होणार आहे. वेगळा नियम काय? या ग्रह समितीच्या व्यतिरिक्त कुठला नियम लावला आपण? त्याच्याकडे वंशावळ आहे त्याला तर सोपीच पद्धत होती ना. शिंदे समितीच्या ह्याच्यापासून शोधलं ह्या मी तो प्रश्न नाही. वंशावळीचं तिकडे जाऊ नका. आपला प्रश्न चालू आहे ग्रह समितीच्या चौकशीने दिलेला अहवाल हा अंतिम ग्राह्य धरा. याच्यात काय प्रॉब्लेम आहे? ग्रह समितीनं दिलेला ह्याच्यात तुम्हाला कागदपत्र द्यावेच लागणार आहेत ना. अरे बाबा थांबा मी क्लिअर करतो तुम्हाला. समजा आता ग्राम सदस्य समितीने जर अहवाल दिला हा कुणबी मी नात्याची चौकशी केली, याच्या बाबतीत आहे का त्याच्या बाबतीत, उदाहरणार्थ ह्या सोळुंकेचं निघालं की सोळुंके राहिला, ह्या पात्रिकेचं निघालं हे पात्रिका राहिला. ग्राम सदस्य समिती ही खाजगी नाहीये, सरकारनं नियुक्ती केली. मग ती काय करणार? खरंच ही सोळुंके ती सोळुंके भाऊ किंवा भावके आहेत का? जर सरकारनं नियुक्त केलेली गावस्तरीय पातळी जर हो म्हणली तर व्हॅलिडिटीला हरकत काय? तुमचे लोक आहेत का आमचे ते? म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर कसं ग्राह्य होईल? तर आम्ही नाही दिला अहवाल, तुम्ही नेमलेल्या शिंदे समितीने अधिकार दिलेला. शिंदे समिती ही कॅबिनेटने नेमली आणि त्या समितीला पूर्ण अधिकार दिलेत की तुम्ही हे आहेत का बघा. समजा आता मी मला म्हणले जरांगे पाटील अंतरावलेत आहेत, जाऊन बघा. मग पोलिसांनी सांगितलं त्यांचं इथं पोलीस आहेत ग्राह्य तर धरावं लागेल, आहेत म्हणल्यावर. म्हणून त्यांची समिती तुम्हीच व्हॅलिडिटीला द्या. कसं का देत नाही? वेगळा रूल नाही म्हणता येणार. वेगळा रूल कशाला म्हणायचं? हा माणूस नात्याचा सिद्धच झालाच नाही. ग्राम सदस्य समिती जी आहे याच्यात ठेव त्यांच्या रक्ताचा आहे सिद्धच झाला नाही, प्रमाणपत्रच मिळणार तर व्हॅलिडिटीचा विषयच नाही. हो ना. अरे नोंद पण नात्यातला शोधा म्हणलेत ना, त्याच्यात नातं कुळ आणि रक्ताचा म्हणलेत ना ते. नातं कुळ आणि रक्त. थांब रे, नातं कुळ आणि रक्त हे शोधायचं कोणी सांगितलं? सरकारनं. कुणाला? समितीला. ती जर हाय म्हणती हे कुळातली रक्तात तर व्हॅलिडिटीला प्रमाणपत्र द्यायला अडचण काय? आम्ही म्हणून काही उपयोग नाही. आता मी बरंच म्हणत ते मोहिते आणि हे मोहिते एकच आहेत, मी म्हणून उपयोग नाही ना. समिती म्हणते तुमची. आपण काही एकमेकाला क्रॉस नाही करायला होत, कारण ते आपण नाही म्हणायलो. आपण सगळा दोष कुठे ठेवू? मग या समित्या काय झक मारायला नेमल्या तुम्ही आम्हाला फसवायला मराठ्याला? हे बघा असं होत नाही. आता तुम्ही समजा दिला आपण ग्रह चौकशी समिती जे देणार आहे 3 ऑफिशियल हे जे लेवल गाव पातळीचे आणि एक थोडंसं एसडीओच्या लेवलचा खालचा अधिकारी. अहो राज्यामध्ये आपल्या तहसीलदारनं दिलेला जे प्रमाणपत्र आहे त्याला सुद्धा चॅलेंज केलं जाते. कशात केलं जाते? व्हॅलिडेशन ह्याच्यामध्ये. ते दादागिरी नाही. माझं म्हणणं काय आहे? ती दादागिरी माझं म्हणणं काय आहे? ती सरळ दादागिरी. उदाहरणार्थ बोडखेचं प्रमाणपत्र निघाल, त्याच्या भावानं ऍडमिशन घेतलंय जीएफसीएम कॉलेजला इंजिनिअरिंगला. बहिणीचं रद्द कसं होतं? ही सरकारची मराठ्यांवरची दादागिरी आहे. तुम्ही कुठे चालला स्थानिक पातळीवर? यांच्यामुळे होणार नाही त्यांच्यामुळे होणार नाही, ती दादागिरी आहे. त्या दहीहंडीचं निघाल प्रमाणपत्र. जात पडताळणी समितीनं सांगितलंय
प्रमाणपत्र द्या, वैधता प्रमाणपत्र. व्हॅलिडिटीचं देऊन टाका. हे सगळ्या महाराष्ट्राने वाचलं ना. दुसऱ्या दिवशी दादागिरीवर रद्द केलंय ते गैरवापर करू. काय करणार तुम्ही? आम्ही मराठी खरं असून जर बंद करायला लागले तर ते कोर्टात कसे जातात? काय करणार आहे? आता यांच्या एका भावकीत निघेल पातळीकडे सक्का दुसऱ्याला द्यायचं नाही. मी कसं काय सोडीन? मला राजकारणाशी कुठं देणं घेणं नाही. मी नाही सोडणार. मग शिंदे आडवा येऊ, नाही तर फडणवीस येऊ, नाही तो कुणी बी होती, मी सोडणार नाही. कारण हे चूक आहे. एका मोहितीचं निघून दुसऱ्या चव्हाणाला देत नाहीत, चव्हाणाचं निघून सोळुंक्याला देत नाहीत, म्हणजे काय सिस्टम आहे? मग तुम्ही आमच्यावर नाही भरोसा ठेवला. आम्ही काय म्हणलो? ही सोळुंके, ती कदम आणि ह्यो कदम बरोबर आहे. आमच्यावर कुठं भरोसा ठेवलाय? आम्ही म्हणलो ना, हाई रक्तातला कुळातला आहे, त्याच्या नात्यातला आम्ही म्हणलो ना. ते म्हणतात नाही, आमचे लोक शोधिणार. आता तुमच्या लोकांनी शोधलं ना. आता कोणाच्या? आपण म्हणा ह्यो रस्ता करायचा, द्या लिहून तुम्ही, रस्ता करायचा नाही घेणार. ते म्हणते ना आमचं इंजिनियरला बघू दे. ते हाय का? ही सत्य परिस्थिती. ते त्यांच्याच लोकांवर भरोसा ठेवतात, आपल्यावर ठेवत नाहीत. मग आता हे लोक तुमचे आहेत ना, कसं काय देत नाहीत? मला एक म्हणायचं, आपण आडमुठे नाही. आपल्याला खरं असून रद्द केल्यापासून आपलं डोकं कामाच्या बाहेर गेले. उदाहरणार्थ त्या पुरण्याचं गौरचं रद्द केलं. खाली काय लिहिलंय, वर काय लिहिलंय? त्याच्या चुलत्याच्या याच्यावर कुणबी, चुलत्याच्या याच्यावर खाली, चुलत्याच्या खाली काय लिहिलं? कु 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 कु. वर काय लिहिलंय? कुणबी. त्याच्या खाली काय लिहिलंय? कु कु डॅश कु कु असं लिहिलंय. वर काय लिहिलंय? पुन्हा बारबार विचारतोय मी. कुणबी. कुणबीच्या वर काय आहे? गु 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 गु. वर ते आम्हाला नाही. कुणबी लिहिलंय, कुणबीच्या खाली कु कु लिहिलंय. अधिकाऱ्याचं म्हणणं काय? कुच कुत्र होतं, कुच कुलकर्णी होतं. मग वरच्याचं गु नाही का होत? पण त्याच्या खालचं जर कुत्र होतंय, कुलकर्णी होतंय, तर वरचं गु नाही का होत? मग काय चुकीचं म्हणणं आहे माझं? रद्द काय केलं ते प्रमाणपत्र त्या गौरचं पुण्याचं? तर म्हणले कुणबी आहे का एवढं देतो, खाली कु कु कुत्र होतं, कुलकर्णी होतं, आमकं होतं, तमकं होतं. मग मी ते सरकारला विचारलं, नको देऊ, फाडून टाक, काय हरकत नाही. पण वरचं गु गु होतं हे काय? म्हणजे आमच्या जर कुचा अर्थ कुत्र आणि कुलकर्णी होतंय, तुमच्या गुचा काय अर्थ होतोय? मग शेण, वाळ्या लेंड्या, वरचं काय होतंय? काय चूक आहे माझी चीड? आमच्या याला जर कुत्र होतंय, कुलकर्णी होतंय, वर काय? त्या लेकरांबद्दल कधी बोललो आम्ही? वर काय लिहिलंय, खाली काय लिहिलंय? आमच्या याच्यात दोष काढायचे. हे सरकारला पटतं का? तसं हे मुद्दाम करायला तरी आपल्यात. यांना पोरं नोकऱ्यात चालले, पोरी नोकऱ्यात चालले, शिक्षणात चालले, नाही सहनवर. सगळ्यात मोठा ह्यो पॉइंट पकडा सगळेजण. आपलं खरं असून सुद्धा वावर द्यायचं नाही, त्यांना दादागिरीनं खायचं. मग आता दादागिरी करून द्यायची का बाप बनून जाती कोण राहायचं आपण ठरायचं. जे व्हायचं ते होईल, त्याला काय? त्याला काय पर्याय? त्यांना जर बदलच करायचे नाही तर आपण खेटायचं ठरवलं. आणि मी 29 ऑगस्टला तुम्हाला सांगतो, हे काही मागणी ठेवणार नाही. काय व्हायचं ना तर होऊ दे. काय व्हायचं? मारले रे लोक यांनी शेतकरी मारले, यांनी धनगरपुरे मारले, यांनी मायक्रो ओबीसीचा वाटोळ करून टाकलं. पहिल्यांदा आपल्याकडं लहान असताना आपण राठोड नावाचे PSI यायचे, फौजदार यायचे, चव्हाण नावाचे यायचे, जाधव यायचे. एक नाही राहिले, एक मायक्रो ओबीसीतलं एक. तिसरे चालेत, संपून टाकले, पुरे धनगर संपेले यांनी. मायक्रो ओबीसी खलास करून टाकला, काय ठेवला नाही. मुसलमान दलित काय ठेवला नाही यांनी. आता मराठ्याचा नंबर लावता का? AWच्या पोरं कम नाही घेतले? निवडी झाले, शिकले असते ना? नाही शिकले, नाही शिकले आमचे पोरं. SC-BC पोरं निवड झाले, शिकले नाही का? काय ठेवायचं नाही. बरं मराठी मोठं कोण करायचं म्हणलं? हे सरकार म्हणले आता उद्योगाला लावायचं. छानपैकी मस्त मस्त भात वरण खाल्लं पाहिजे म्हणजे मराठ्यांच्या पोरांनी, वरून तुंपाची दाळ. कर्ज बाजार झाले, मराठी बऱ्याला पोरायची, व्याज परतावे द्यायना. ते यांच्या का बापाची पेंड आहे का?
कशाला व्यावसायिक करायचं म्हणणार पोरं ते व्याजपत्रक कोण द्यायचे. त्या दिवशी बोललं की 300 कोटी दिली, उली द्यायचं भिकायला लागले त्यांना. वावरही काय गिरायक लागा नाही वावरात. हा सुट्टी नाही यांना, एक मागणी सुट्टी देत नाही मी आता. फक्त तुम्ही जबाबदारी घ्या. हे झालं क्लिअर सगळं आपलं आता, याच्यात काही राहिलं नाही ना. हा माझं पुन्हा एकदा तुम्हाला विनंती आहे, आपण आणलोयच आता शेवटचा अटीतटीचा लढाच लढायचा आहे. एवढं केस पाडत बसण्यापेक्षा माड्याला एकदा आरक्षण मिळालं त्यानं वारंवार करायला का आंदोलन नाही. आपल्याला सारखं करायची वेळ काय आली तर येऊ नये. म्हणून आमची एक विनंती अशी आहे की जे कायद्यात आहे तेच आपण स्वीकारलं पाहिजे. कायद्याच्याच अनुषंगाने जाऊ. ऐका माझी विनंती आणि आहे. मग मी तेच म्हणतो ना, आम्ही काय बाहेर गेलो काय. मराठा शब्द शासनाला ओबीसीच्या यादीत मला तुम्हाला एक प्रश्न होता पहिला, हा. सगळ्या मराठ्याला आरक्षण मिळणार. JR मध्ये काय बदल करायचा सरसकट होत नाही. डोकं फालतू लावू नका. हा, तुम्ही सरसकट ते होऊ शकत नाही. मराठा हा विषय नाही. आपण हळूहळू सरसकट कडत जात आहे. थांबा रे सर, हळूहळू जात आहे सरसकट कडच, फक्त हळूहळू जायला लागतंय. ही भाषा जर मराठ्याला समजली तर मराठा मोठा होतोय. सरसकटला काहीच होत नाही. अख्खं 42 वर्षापासून दमले सगळ्या अभ्यासक संघटनांना, पुरे समन्वयक अख्खे दमले. टप्प्याटप्प्यात मी 58 लाखाची केले. 58 लाखाचे प्रमाणपत्र घ्यायचे एकदा ह्या आंदोलनात, गॅजेट घ्यायचे, हळूहळू तिथं जात आहे. झालं सरसकट. असं सरसकट होत नसतं. याला म्हणतात राजकीय डाव. सरसकट करायचं असेल तर याला राजकीय डाव म्हणतात. माझं सरळ म्हणणं आहे, हळूहळू जो हैदराबाद गॅजेटमध्ये जे JR काढला त्याच्यावर काय दुरुस्ती करायची एवढाच प्रश्न आहे. आपण शिंदे समिती नेमल्यापासून हैदराबाद गॅजेट झाल्यापासून आतापर्यंत जरी मराठवाड्याचा नोंदींचा विचार केला आणि प्रमाणपत्राचा विचार केला आणि इथल्या संख्याचं जर आपण गणित घातलं तर ते आपल्याला आज बी दादा न्याय होण्याच्या परिस्थिती दिसणार नाही का. आपलं यश आहे मोठं, पण माझी एक भूमिका ऐका तर. अरे आपल्या हातात 105वी घटना दुरुस्ती आत्ता झाली आहे, ती काय आधी झालेली नाहीये. आत्ता झाल्या ह्या 3 वर्षापूर्वी. ह्याच्यानंतर आता सध्याच्या घडीला जर महाराष्ट्राचं बघितलं तर केवळ मराठा जातच ओबीसी आरक्षणास पात्र आहे. हो, माझी विनंती ते सांगा. अरे बाबा, मराठा जात नाही सरसकट झालं ना. तुमच्याकडे माईक वळाले ना, तुम्ही असं करत असतात मग हा ऐका, आणि बाहेर जाऊन म्हणत असतात मग ऐकलं नाही. ऐका तुम्ही. हा तेच सांगतोय मी तुम्हाला. साधा प्रश्न विचारतोय, हैदराबाद गॅजेटमध्ये काय दुरुस्ती करायची तुम्हाला मोगा धरून त्याचं उत्तर देता आलेलं नाही. ते मराठा कुठे मराठाचं ते- कुठे आणि मग कसं काय म्हणले तुम्ही मग ऐकलं नाही म्हणून JR चुकीचं आहे. हैदराबाद गॅजेटनुसार कसं काय म्हणले मग ते नाही. ज्याला नोंद नाही अशा मराठ्याला देत तुम्हाला काय सवय लागली बरं का. तुम्हाला प्रत्येक बैठकात येऊन आरडा करायची सवय लागून तुम्ही दुसऱ्या दिवशी ठरवलंय. तुम्हाला प्रश्न विचारला म्हणले मग ऐकलं नाही. एक तर मी तुम्हाला कोणी ओळखीत बी नव्हतो, तरी तुम्ही म्हणले की मी हैदराबाद गॅजेटनुसार माझं ऐकलं मग चुकलं. मी आता विचारलं काय दुरुस्त करायचं, नाही केलं ना, चायला काय राहिलं. दुरुस्त करू आपण, समाजाला पुढे नेऊ. सरसकट मुद्दा होत नाही. आंदोलन ज्याच्यावर चालू त्यामुळे त्या प्रश्नाला डबल हात घालायची काय गरज आहे. हा काय गरज आहे. म्हणजे त्याला म्हणायचं सरकारकडून बोलले आणि मराठ्याला जीत कुठून लावले. माझं सरळ म्हणणं आहे आज बी सन्मानजनक, हैदराबाद गॅजेटमध्ये काय दुरुस्ती करायची तुमचं म्हणणं आहे. JR चुकला, दुरुस्ती करून घेतो ना. ते JR नाही केलं ना, काय राहिलं त्यांचं बी. मी तेवढंच विचारतोय. सरसकट मुद्दा होता ते येऊन देत नाहीत, खांगावर येतात. खरं आहे ते मिळायला हरकत नाही. गरीब ओबीसींना पण वाटतं मराठ्यांचं खरं दिलं पाहिजे. सरसकटला ओबीसीचा विरोध आहे आणि त्यांचा विरोध असला तरी मी मोजीत नाही का, बसत असलं तर. पण सरसकट होत नाही. गॅजेटने तेच होतंय, नोंदीना तेच होतंय. आता मराठ्यांनी डोक्यात एक गोष्ट घ्यावा, 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्रच पाहिजे. पाचरीच मोजा, 5.3 कोटी मराठी आरक्षणात झाले. पाचरीच मोजा किती सोपं आहे. तेव्हा माझं एक विनंती आहे तुम्हाला, कॅमेरा आहे म्हणून इथं काही गोष्टी पदरात बोलता काढून येणार घ्या. नाही. हे हो, बिल ते थांबा, पदरात कॅमेरा इथं काढून आहेत म्हणून काही गोष्टी बोलता येणार नाही. आपण एकदा दोघं जण 5 मिनिटासाठी बसू. तुम्हाला पूर्ण मला नाही बसायचं, एकट्यात बसत नसतो मी तुमच्यासारख्या समजा. अजिबात बसत नसतो, अजिबात बसतो. काय असेल ते ओपन, हा काय असेल ते ओपन, अंधारात नाही. तुमचं ना खाली बसा तुम्ही. ते आलं ना प्रत्येकाचं तेच होतं. त्याच्यामुळे मी त्याला येऊन बी देत नाही, कारण ते कधीही समजून व्यवस्थित समाजाला सांगत नाही. बाकीच्याने कुणीही बोलायचं नाही, मी बोलवलेलं आहे. मला तसल्या गोष्टी आवडत नाही. आपण ओरिजिनल खानदानी सन्मानानं आलेलं सरकार सुद्धा आपण वापस पाठवतो. ते कशात होय काय. मग मला जे आवडत नाही ते मी तोंडावर बोलून दाखवतो. शत्रुत्व नाही, चुकीचा पायंडा आहे त्यांचा, मला चुकीचाच वाटणार.
त्याचं ते काय ते त्यांना डिबेट करायची सवय लागली आहे. ते मुद्दाम हे केलं की दिसतंय फक्त. बैठकावर बी गेलं, टेबलवर रोड्या हाणायच्या, कुठं हुसकुटून लावायचं सगळं झालं. समन्वयकाने पचपच केलेली गेली, मरमरी केलेली गेली. मी सन्मानानं बोलवतो, मला त्याच्यावरती चर्चा करायचं नाही, मला ही करायचं नाही, कारण ते मीडियावाले बांधव तेवढंच ही करतात लगेच सुरू. आणि मग माझ्यावरच झपका होता, असंच होतं आणि ते तसंच होतं. ते काय होतं त्यांनी इथं आल्यावर माणसानं उत्तर मिळालं पाहिजे. हैदराबाद गॅजेटमध्ये काय जी आर निघाला, उत्तर काय नाहीये, ते विषय सोडून देऊ. आता आम्हाला मराठवाड्याचा आणि पश्चिम महाराष्ट्र दौरा लागू द्या. परत म्हणायचं आम्हाला बोलून दिलं नाही, आता बोलणंच होतं. चल 70 वर्षामध्ये आम्हाला मराठवाड्याला कधीच वाटलं नव्हतं आम्ही टीम निवडतो. आज बऱ्या प्रमाणामध्ये आपण झालो. जर हे बघू सत्य आहे. भैया, आणि तुमच्या पद्धतीनं आपण भैया जर टप्प्याने गेलोत ना, टप्प्याने म्हणतो एकाही अभ्यासकाचा अवमान थांबा रे दोघं तुम्ही. एकाही अभ्यासकाचा अवमान आपल्याला करायचा नाही, पण महाराष्ट्राला हे पण गरजेचं होतं. अभ्यासकाला बोलल्यावर काय येत नाही आणि मागं का बोलते हा ना. मग माझं कर्तव्य माझ्या समाजासाठी मला प्रामाणिक करणं गरजेचं होतं. मी अभ्यासकांना बोलवलेलं सन्मानात, जे आले नाही ते त्यांचा लकला. आमचं त्यांच्यावर रुसणं अजिबात नाही. जाहीर मीडिया समोर सांगतो, आपलं त्यांच्यावर रुसणं नाही, अजिबात नाही. त्यांनी त्यांचं काम करावं, मी माझं करतोय ह्या भूमिकेत चालावं. इथं यायचं नाही, तिकडं पचपच करत राहायची हा आणि संभ्रम निर्माण करायचं, हे काम करायचं नाही. पण ते 16ला बोलवलं होतं, 15 दिवस वेळ दिलेला होता, थोडा थिरका नाही. ज्याला यायचं ते येतं, ज्याला नाही यायचं ते नाही येत. ते काय काय असतं, ते स्टंट करायची स्टाईल असते. कसं आकर्षणीनं मग कसं ऐकलं नाही, मग कसं सोडून नाही घेतलं, मग म्हटलं कसं, मग मला लय माहित होतं. मग मीडियावाल्याला बी वाटतं हा हे लय जाणता दिसतोय, मोठा अभ्यासक कोणीतरी, असं ते होतं. मग ते उगाच मेसेज जातो घेण्या देण्याचा. आणि मग त्याच्यातून मग ती वेगळीच प्रसिद्धी आणि ते वेगळंच कांड, जे पाहिजे ते नाही. त्याच्यामुळे सगळ्याच्या समक्ष हैदराबाद गॅजेटची काय दुरुस्ती करायची एकाकडूनही उत्तर आलेलं नाही. विषय ह्यो संपला. चला, मला आता दौऱ्यावाले तुम्ही एक काम करता का, दादा संघ बसता का, मी दवाखान्यात ऍडमिट होतो. नाही अरे ऐकणार पोरं, दादा तुमचा कव्हरच चालून देणार त्यानं. तसं नाही म्हणत मी ऍडमिट होईल. हे बघा आलाय का घाम, बघा सगळेजण बघा घाम आलाय का. तुम्ही खाली बसणार आहे, तुमच्या संग चर्चा ना. आता तुम्ही कुठे उठले, तुम्ही काय करा, फक्त तेवढं सांगतो तेवढं करा, त्याच्या पलीकडे करू नका. समन्वयकाची बैठक संपली, अभ्यासकाची बैठक संपली. आता तुम्ही खाली बसा ना. तुम्हाला एवढं सांगतो, मी निघतो. मी तुम्हाला जे सांगतोय ना ते ऐका नाही. थांबणारे तुम्ही यामध्ये बोला काय, इकडे बोललो तुम्ही. मग तुम्ही काय काम करा, खाली बसा ना. या पश्चिम महाराष्ट्राचं आपल्याकडून कौतुक झालंच पाहिजे, एकजूट आल्याबद्दल. पश्चिम महाराष्ट्राला मानावं लागेल, खरंच मानावं लागेल. पश्चिम महाराष्ट्राला इतकं मानावं लागेल की हे लोक जागे झाले आणि त्यांच्या लक्षात आलं वावर आज आहे उद्या नाही, पीक उद्या आहे ना आज नाही, आज आहे ना उद्या नाही. पीक हे श्रीमंती कधी जाईल सांगता येत नाही. पण पोरं जर शिकले नाही तर, जमिनी जर कमी झाल्या तर खाली बसा पुढचे. जर जमिनी कमी झाल्या तर मग काय करायचं. पश्चिम महाराष्ट्र जर आता श्रीमंत असेल तर पुढे आणखी श्रीमंत होईल. आज श्रीमंत असेल तर पोरं नोकऱ्याला लागला आणखी श्रीमंत होईल. आपलेच भाव आहेत. आपल्याला मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, खानदेश, कोकण, मुंबई भेद नको करायला. आपल्या मराठवाड्यावर किंवा महाराष्ट्राच्या मराठ्यावर संस्कृतीच नाही. ते एवढे जागे झाले राव. त्याच्यामुळं विदर्भ मराठवाडा असा खवळलाय. मराठवाडा तर आधीच खवळलेला आहे, त्याच्यात एवढे खवळलेत. फक्त एकच करा, मला गाव एका रूट मध्ये घ्या बरं का. म्हणजे मी तेवढा शब्द सांगून जाणार आहे. प्रत्येकाला वाटत यांना वाटत माझ्याकडे घ्या, यांना वाटत माझ्याकडे घ्या, यांना वाटत, असं शक्य मला रेटणार नाही. किमान शेवटचे 3 दिवस तरी मला आराम असो, शेवटचे 3 दिवस तरी. म्हणून तुम्ही ना तुमच्या 3 तालुक्यात जिथं स्पॉट मिळत, तिथं ताकद लावा आणि तिथं ती बैठक घ्या. हा अरे लई ताण होतोय मग. नाही मग मला केस पडतो. अख्ख्या जिल्ह्यात जर गोळा झाले नाही एका जागेवर, एकच होतं एका दिवस. हा
काही ठरवा तुम्ही, माझं काही म्हणणं नाही. फक्त माझं म्हणणं जिल्ह्याला नको. जिल्ह्यात जर कार्यक्रम असला ना मग अख्खा दिवस जातो. जाताना रॅली, माघारी फिरताना रॅली. याच्यात मी एका दिवसात 2 जिल्ह्यात जातो. एका दिवसात इथं एकाच याच्यात 8 दिवस जाते तर आंदोलन लगेच 19ला लगेच. किती दिवस घाला म्हणतात एका जिल्ह्यामध्ये? 2 दिवस नाही नाही त्रास होईल मग मला. 2 जिल्हे मारा लागतं जिल्ह्यामध्ये. प्रत्येक तालुक्याचे खवताळून आहेत आमच्याकडे दादा. प्रत्येक तालुके खवताळून. खेड्यातलं मोठं गाव धराव, खेड्यातलं मोठं गाव धराव. एका दिवसात 2 जिल्हे होते ना असं करावं. ज्यांना घ्यायच्या रूट मध्ये त्यांनी ते दादाशी चर्चा करून घ्या. दादा लिहून घेतील कोणते घ्यायचे तुम्हाला उद्या संध्याकाळी सांगून टाकू. आणि वाटलं आम्हाला बी कधी हे नको ते घेऊ तर ते बी ग्राह्य धरा. असं म्हणू नका मला मग होतं मग मी इतका पळवतो. आपल्याला महाराष्ट्राला जातीसाठी पळायचे. तुमच्यात काय वडाताडी करू नका. पश्चिम महाराष्ट्रातच झालंय. हे म्हणतं माझ्या गावात चला, ते म्हणतं माझ्या गावात चला. अरे म्हणलं हे रूट आता ते म्हणलं ते काही असो मला ऐकायचं नाही. हे इथं म्हणते 3 किलोमीटरवर 13 किलोमीटर नेलं. 13 आणि 13 26 झालं माघारी येऊस तर. पुढचा दुपारचा कार्यक्रम संध्याकाळी 6 वाजता झाला. मला नाही मान मोडता येत. त्याच्यामुळे मराठा समाजाचे सगळेच बांधव थोडं तेवढं समजून घ्या प्लीज. एकतर इतका आजारी आणखी 2 दिवसाचा डोस राहिला. हा ते लय पंचायत होती. आणि मराठवाडा आणि विदर्भ अवघड खेळ झाला आता. ते विदर्भातले मराठी कुणबी फोन करायले. कुणबी जेवढे कुणबी आहेत ते म्हणतात आम्हाला मराठीत लेकरासाठी जाटायचं. मग आता तिकडे जावं लागेल मला 2 दिवस का होईना. नाशिक पुणे म्हणताय मावळ पट्टा ते सगळा राहिलाय. हा कालपासून त्यांनी एवढं बेजार केलंय. परत ते फलटण पासून करमाळ्यापर्यंत ते पट्टा इंदापूर पासूनचा सगळा राहिलाय. इकडून खेड जुन्नर ही पट्टा राहिलाय. कसं करायचं? कुठं कुठं जायचं? मग त्यांनी परेशानी जास्त व्हायला लागली. दादा स्पेसिफिक तुमच्याकडून दिवसाचा तरी जाहीर करा म्हणजे जेणेकरून इतक्या दिवसामध्ये आपल्याला करायचं. 20 ते 25 करू ना. 20 ते 25. 20 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट. 6 दिवस 7 जिल्हे 8 जिल्हे. हा मग राहिले 2 दिवस. मला तेवढा आराम तर नाहीच आता म्हणायचं. त्यातले त्यात ते मराठवाडा आहे तिकडेच होती का कोण 28 तरी त्याचं काही सांगता येत नाही. हा 20 ते 25 म्हणजे 8 जिल्हे. जे जे स्पॉट नुसार ठरणार. आता समजा जर 6 स्पॉट झाले तर 2 दिवस जातील एका जिल्ह्यात. 6 स्पॉट जर ठरले तर. आणि तुम्ही जर 3च ठरले तर 1 दिवस जाईल. नाही बाबा 20 फेब्रुवारी 20 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट पर्यंत वेळ देतो. पण तब्येत बरी राहिली तर. जर नाही राहिले ना तर तुमच्या खांद्यावर जबाबदारी. गावागावात जा. गावागावातल्या बांधवाला सांगा आंदोलनाला या. मग म्हणजे तयारी करून पण येऊ शकत नाहीत. समजा जर झालं नाही तब्येत बरी राहिली तर काय करणार? तर राहील मी येडावागला उभा. त्याचे नाही अडचण. दिल्यावर शब्द येईनच मी. पण आणखीन 2 दिवसात डोस आहे. आणखीन ताप आहे अंगात. अंग पूर्ण दुखत आहे. मा इकडून करतो ना अशीच आली कुंकडून का ना मग असा येतो. सुरुवात केली की पुन्हा मग इकडेच होते. हा पण ते गावात चांगले. माझी एक सूचना आहे दादा. आतापर्यंत जेवढे आपले दौरे झाले ज्या जिल्ह्यामध्ये ज्या तुम्ही तालुक्यात इकडे खाली कसं मागच्या दिवसात ते सोडून उर्वरित तालुके घ्याव. नवीन गाव. हा नवीन तालुका. मी जिथं गेलो नाही ना ते घ्या. उगं तुम्ही गेल्या जागेवर डबल आता घेऊच ना. राईट. हे बरोबर. हा त्या भागाला नाही मिळत. हा. नाही, त्यांची मागणी मी तशीच आहे. मागच्या वेळेस आम्ही चूक बसलो यावेळेस आम्हाला नाही द्या असं म्हणणं आहे. कोण करायचे? हा तुम्ही सांगितलं की ते चूक बसलं. आम्ही सांगितलं काय होतं मग तुमचं शहाणपणा असं होतं. थांब ना येणार सगळं थांब. पाऊस काय नाही करीत. आता पावसाचं झोड पडलं 3 दिवस दुखलं मा त्या पावसाने. अंगात पाणी मुरलं तर त्यांनीच घायल झालं मी जास्त. हा बोलतो ना. हे एकदा क्लिअर झालं की बोलतो. मग कसं ठरवता तुम्ही? तुमचे स्पॉट ठरवा. या ठिकाणी घ्यायची दादाकडे द्या. त्यात काही कमी होते काही वाढते बी. लयच्या खांतारा लागला तर वाढत आहे बी. आणि इकडची जागा रिकामी करतो त्या खांदी मग तिकडे देत जाऊ वाढलं. आणि नाही आलो तर तुम्ही तुमच्या खांद्यावर घेऊन टाका जबाबदारी. 29 हा 29 मला नाही इलाजच आहे. मी काहीच करू शकत नाही. हा नाही रूट तर मला ठरावं लागेल ना की इथून इथं गेल्यावर मग नावं सांगा स्पॉटचे. मग ते दादा म्हणते बाबा इकडून आडवी जावं लागतं इकडून असं तुमचं मग लय लांबून होत आहे तर मग तुम्हाला पुढचा वीज देते ना एखाद्या वेळेस. ते म्हणते मग घेऊ नको घेऊ कारण ते फक्त तुम्ही सगळेजण जिथं मी गेलो तिथं घेऊ नका. जिथं गेलो तिथं घेऊ नका. हा चला प्रेसवाल्याचं बांधव थांबा 1 मिनिट. हा घे इकडे इकडे सांगा तिथूनच.
सांग ना. थांबा थांबा सांग ना, मी ऐकतो ना. तुम्ही काय आरोप झाले रे पोरा? तुम्ही उभं राहील काय होतं मला काहीच कळत नाही. सांग. अरे दादा हे झालेलं हा 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 जे प्रवर्ग बदलणार नाही त्यांना आम्ही हायचा प्रवर्गात करू. मग या नियमाचं उल्लंघन अधिकारी करून आम्हाला बांधता करताय. कशातून आहे निवड? औद्योगिक विकास महामंडळ निवडी कशातून? ईडब्ल्यूएस मध्ये ईडब्ल्यूएस मध्ये. त्यांनी नियम दिला होता की जे प्रवर्ग बदलणार नाही तुम्ही जेवढे पोर आहेत अर्ज घेऊन 28 ऑगस्टला इथे यायचं, माघारी जायचं नाही हो. ते तर आहे, पण मग या नियम अरे मी तेच सांगायलो ना तुला. तुला काय सांगायलोय? ईडब्ल्यूएस, ईसीबीसी आणि ईएसबीसीच्या सगळ्या पोरांनी 28ला यायचं. सगळं फक्त ईडब्ल्यूएस, ईसीबीसी, बाकीच्यांनी यायचं नाही. हा, करून देतो. दादा, हे जे आपल्या समोर प्रमाणपत्र आहे व्हॅलिडिटी झालेली आहे जानेवारी महिन्यात, हा. आणि त्याच कार्यालयानं हीच व्हॅलिडिटी परत सुनावणीसाठी लावलेली आहे. आता रद्द का करण्यात येऊ नये. हा. एकदा झालेली व्हॅलिडिटी परत त्याच कार्यालयाला 28ला याच्या बाबतचा अर्ज घेऊन दाखवतो मी कसं रद्द करायचं सांग. नाही. चला बाकी दारला बंद करा बरं, खाली बसा. ओबीसीच्या जाती आहेत हा, हा. कशा प्रकारे या ठिकाणी येतील? चला आता एक एक घ्या. अरे हे त्या दिवशी अर्ज आणायचा, आता नाही, आता नाही. बरं आता शांत बसता का? फ्रेश होत तर? हा हा. तरी पण 28ला हे घेऊन यायचं. तरी पण एकदा हे कोणी दिलं अंशाचं, तरी पण 28ला घेऊन यायचं. कारण एखादी साधारण लांब ते होईल. आता इथं अर्ज गोळा करायला पोरं होणार आहे. अहो तुम्ही कमी बोलू लावले, सांगितलं तुला 28ला मला इकडे प्रेस घ्यायची. करून देतो म्हणलं झालं. ईडब्ल्यूसी सीबीसी तर काहीच राहणार नाही. आवाज आवाज शांत सर. दादा हा? 2 मिनिट थांबा ना, फ्रेश चालू आहे. प्रेस झाल्या बोला. ईडब्ल्यूसी सीबीसीचं काहीच होणार नाही. त्या पोरांचं नाही नुकसान होऊ द्या. हा चला प्रेस वाले बाकीचे बरोबर पण करा. हा सगळे जेवढे मराठ्यांचे अभ्यासक आले होते राज्यातून त्यांच्याशी चर्चा केली. JR हैदराबादच्या JR मध्ये काय बदल करायचा आणि सातारा संस्थान, कोल्हापूर संस्थान, पुणे, औंध आणि बॉम्बे हा JR कसा काढायचा याच्यावर चर्चा झाली. SOP मध्ये काय बदल करायचा यावर चर्चा झाली. साधक बाधक चर्चा. मग आता दुसरं काय सांगू? हैदराबाद गॅजेट मध्ये काय बदल करायचा कोणच सांगा ना. साधक बाधक चर्चा झाली, पण बाकीचे विषयावर चांगली जाईल. मी का अभ्यासकाचा? ए यार तुम्ही काय बोलबड लावली रे? गप्पा ठोकायला आले कर तुम्ही इकडे. ए जाता येईना काय? थांब ना, थांब ना. मग बोला म्हणलं कुणी बोलत नाही, नंतर बोलायला तयार होते. मी 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र घेणार. सरकारला ती द्यायचे नाहीत, त्यांना माहिती आहे पक्का आरक्षण आहे. मराठा समाज याच्यातून आरक्षणात चाललाय. नोंदी मी शोधलेल्या नाहीये. शिंदे समिती राज्य सरकारनं गठीत केलेली आहे, तिने शोधलेल्या नोंदी आहेत. फारशी मोडी लिपी उर्दू आम्हाला लिहिता येत नाही. त्यांनी रेकॉर्ड शोधलाय हैदराबादला पण जाऊन आणि महाराष्ट्रात. मला 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र मला 58 लाखाचे पाहिजे. ज्यांच्या नोंदी सापडल्या, ज्यांनी कुणबी प्रमाणपत्रासाठी नोंद सापडल्यावर अर्ज केले त्यांचे पण प्रमाणपत्र पाहिजे. ज्यांचे प्रमाणपत्र निघाले व्हॅलिडिटी टाकलं पण व्हॅलिडिटी देत नाहीये त्या व्हॅलिडिटी पाहिजे. ज्यांनी अर्ज केलेत व्हॅलिडिटीला फक्त मी त्यांच्याबद्दलच बोलतो. नाही केल्यावर व्हॅलिडिटी द्यायची कुठून? अर्ज नाही केल्यावर. समाजाच्या लोकांना चौथा मुद्दा,
हैदराबाद गॅजेटनुसार अर्ज केलेले असतील ते प्रमाणपत्र द्यायला लावणार. ते काढलेले प्रमाणपत्र त्यानुसार कोणी व्हॅलिडिटी टाकेलं असलं तर ती व्हॅलिडिटी घेणार. तुम्ही हैदराबाद गॅजेटनुसार अर्जच केले नाही, प्रमाणपत्राचीच मागणी केली नाही, तर मी प्रमाणपत्र कुठून द्या म्हणणार एक. आणि जर प्रमाणपत्र हैदराबाद गॅजेटनुसार काढलेत आणि व्हॅलिडिटीला मात्र तुम्ही टाकलंय, तर ते कसं देत नाही ते मी बघ. टाकलेलं नसेल तर मी कसं द्या म्हणणार. हे झाले मुद्दे. हैदराबाद गॅजेटनुसार प्रमाणपत्र मराठवाड्यातल्या संख्याप्रमाणे द्यायला लावणार. मुद्दा झाला 6वा. आता 7वा की कोल्हापूर, सातारा संस्थान, औंध, पुणे आणि बॉम्बे गॅझेटियरचा GR काढून अंमलबजावणी लगेच करायला लावणार आहे, नंतर फंतर नाही. EWS, ACBCच्या आणि ESBCच्या ज्या पोरांच्या निवडी झाल्या त्यांनी अर्ज घेऊन आंतरवाली यायचंय, नाही आले तर पुढे जबाबदार मी नाही, ते सगळे पोरांना नियुक्त्या द्यायला लावणार. बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या नोकऱ्यापासूनचा कुठलाही विषय शिल्लक आता ठेवणार नाही कोणाचाच. त्या GR नुसार त्यांना सगळ्यांना घ्यायला लावणार आहे. अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाच्या अंतर्गत ज्यांना ज्यांना कर्ज वाटप झालंय त्यांना व्याज परतावे दिले नाही, त्या सगळ्या पोरांनी यावं. कारण सरकारचं म्हणणं आहे व्याज परतावा थांबलेला नाही. मला दाखवू द्या सरकारला, सोक्ष करू द्या ना. हे आत्ता टाक म्हणजे पोरांचे गळे मोकळे होते. सारथी मार्फत कोणत्या योजना बंद केल्या आणि कोणत्या सुरू बंद केल्या तर सुरू या. पंजाबराव देशमुखांच्या शिष्यवृत्तीचा काय विषय तेही पोरांना इथे येऊन सांगावं. मी जागेवर सगळा तुकडा पाडून घेतो. अशा ज्या सगळ्या मागण्या आहेत, छत्रपती शिवरायांचा देशाच्या याच्यातून नकाशा हटवला आहे. मग आमचं म्हणणं आहे तो कस का हटवला गेला, राज्यात केंद्रात तुम्ही आहे, तो कस का बसत नाही पुन्हा. माझं याला जोडून पण म्हणणं आहे, म्हणजे हे मागण्याचे व्यतिरिक्तपणे पण सत्याला धरून आहे. जर नसरापूर घटनेचा 2.5 महिन्यात निकाल लागू शकतो. लेख ही लेख असली पाहिजे, तिच्यात भेद नसला पाहिजे. मग मालेगावच्या लेखीचा तसाच का निर्णय न्याय लागला, संतोष देशमुखांचा न्याय तसा का नाही लागला. याच्यात तुमचं आमचं तर काही नाहीये ना. अन्याय अत्याचार झालाय, इथं तुमचं आणि आमचं मागचे कोणीकडे याच्यात तुमचं आमचं तर काही नाहीये ना. ती भात जाऊ नये गोरगरिबात. संतोष देशमुखांची, महादेव मुंडेंची सुद्धा त्याच पद्धतीनं क्रूर हत्या झाली, त्याच पद्धतीनं झाली. नसरापूरच्या लेकीचं जे वय आहे तेच वय मालेगावच्या लेकीचं पण. तिथं कस का आणखीन फाशीच्या शिक्षापर्यंत निकाल जात नाही. नसरापूरच्या लेकीला न्याय मिळालाच पाहिजे, आम्ही सगळे मागे. पण मालेगावचे सुद्धा लेखच. हे धोरण काय हे नाही कळत. जाऊ द्या, विषय भरकटू नाही. सत्य आहे ते बोलल्यावर खूप लागतं, पण मी जातीच्या बाजूने आहे. मला याच्याबरोबर एक निकाल पाहिजे. बावनकुळ्यांनी शिरसाटनी प्रमाणपत्र रद्द केले कसे, व्हॅलिडिटी झालेलं असं. शिंदे मंत्र्याच्या हाताने असं काम का करायला लागले, ज्या शिंदेना एकनाथ भाई म्हणत होतो. आणि प्रमाणपत्र व्हॅलिडिटीचे रद्द कसं काय व्हायला लागले. बावनकुळ्या प्रमाणपत्र जर हस्तक्षेप करता येत नाही तर एन्डॉर्समेंट करून पत्र देतो कसं. ही मराठ्यांच्या नेत्याचा सरळ अपमान आहे. तुमच्या नाकावर टिचून बावनकुळे जर प्रमाणपत्र रद्द करायच्या शिफारशी करीत असत, 1700 लोकांचं जर वाटोळं करीत असत, तर ही मराठ्याच्या जेवढे महाविकास आघाडीत नेते आहेत ना, यांचा सरळ अपमान. यांनी उद्यापासून वर मान करून चालू नाही, खाली मान घालून चला. आम्हीच त्यांना मराठ्यांचे लेकरं उचलणार आहे, दुसरं कोणी नाही. तुमच्या शिंदेच्या ऑफिसमध्ये गपचीप येऊन कोण भेटत ते तुम्हाला कधीच उचलणार नाहीये. त्यांना तिकडून भाजपने सोडल्या म्हणून इकडे गळ धरली त्यांनी आता. कारण यांना जवळ फडणवीस करत नाही, जे आहे तेच बोलणार. मग यांनी आता
शिंदेचे पाय धरायला सुरुवात केली. गरळ तर शिंदेच्या विरोधात पण ओकायचे, मराठ्यांना सुद्धा सोडायचं नाही. मराठ्यांच्या जितक्या खालपर्यंत जाता येईल, जितका काळजाला हात घालता येईल तितका घालायचा, पण शिंदेच्या ऑफिसमध्ये मात्र जाऊन बसायचं. कारण फडणवीसांनी यांची पुरी चालवळ केली. यांची लेवल किती आहे, फडणवीसांनी जे ओबीसीचे नेते हाताखाली धरायचे ते धरून ठेवले. यांना पुन्हा पायरी आपली चढू द्यायची नाही. त्यांची कुवत फडणवीसांनी पूर्ण ओळखलेली, जे सत्य आहे तेच या ठिकाणाहून बोलतोय. म्हणून त्यांनी दुसऱ्या वाटा चापायला सुरू केल्या. तर मग शिंदेची वाट सापडली. शिंदेना यांनी कधीच वैभव मिळू दिलं नाही, कधीच मोठं होऊ दिलं नाही, कधीच. मराठ्यांच्या पोरांनी अजितदादांना आणि शिंदेना तळहातावर उचलले. मराठ्यांचे शत्रू यांच्या घरात आसरा कस काय घेतात. मी त्याच वेळेस सांगितलं होतं, शिरसाटणी प्रमाणपत्र रद्द करू नका बरं का. 2 महिन्यापूर्वी सांगितलं. हे पहिल्यांदा मीडियात सांगताय मी. बावनकुळेंना सांगितलं होतं तुम्ही चूक करू नका. हे सगळं खरं आहे, खोटं असं तर फाडून टाका प्रमाणपत्र, नको मला. त्यांना लाडभाऊनी फोन केला बावनकुळेला की त्या मोडी लिपीच्या नोंदी रद्द करू नको बरं का, या टोळीचा आहे पडलीची आहे. ते पुरे उद्ध्वस्त झालेत. आता ते चांगला चांगला नेता कसा वाया जाईन हे काम करतात. बावनकुळे चांगला कसा संपवायचा हे परळीच्या टोळीनं काम करायचं. शिंदेच्या ऑफिसमध्ये जे लपून गुळगुळ गप्पा मारतात तेच लोक बाकीच्यांना डाग लावण्यासाठी फिरतात. बघा त्यांच्याकडे चाणक्य ते परळीच्या टोळीने शिकलेली त्या 2-3 जणांना. मराठी कधी हुशार होणार आहेत मला नाही माहिती. ते डाग लावायसाठी जवळ जाऊन उभा राहतात, मग ते येते थोटू. आणि त्यांनी ते बरोबर ठरवलेले. आणि ही डावळ केला फडणवीसांनी. ते म्हणले पुन्हा यांना जवळ करू नका. मग यांनी अजितदादा सापडायला सुरू केले, मग शिंदे साहेब सापडायला सुरू केले, मग बारामतीतच जाय, याव कर ट्याव कर. ही डाग लावायची पद्धती. मी सांगितलं होतं लाडभाऊला की बावनकुळेंनी असं असं पत्र दिलंय, मला हे माहीत झालंय, तुम्ही ते पत्र परळीच्या म्हणण्यावर आहे बरं का. राजकारणासाठी माझ्या लोकांचा बळी देऊ नका. ह्या राजकारणी 2-4 रद्द केले नाही तर पुरं वाटलं होत्या. सांगता का तुम्ही, मी आंतरवालीतून सांगतो. बाकीच्या लोकांचं वाटलं होणार नाही गरीबाचं, हे आम्ही देतो एक सरकार. काही घेणं नाही आम्हाला राजकारणाचं, काही घेणं नाही. त्यांचे प्रमाणपत्र रद्द करा नाही तर सुरू ठेवा, काही घेणं नाही. आज दही अंड्याच्या गावात 3,500 मराठी आहेत. त्यांचं वाटलं होणार नाही का सरकार आम्ही घेतं का. काढी लागून त्या राजकारणात काही देणं घेणं नाही मला. मी तराला का लागलोय त्याच्यामुळे बाकीच्या पोरांचं वाटलं होणार. तुम्ही बोडखेंचं रद्द केलं, तिथले 600 लोक आहेत बोडखेंची. गरीबाला काही होणार नाही का राजकारणात होती वाटलं. तेच बीडचा विषय माजलगावचा, बाकीच्यांना काही होणार नाही का. 1700 लोक आहेत तिथं त्या आंबोरे आडनावाचे. तिथंच ते काय नाव आहे त्याचं, पुरण्याचं गौरचं पारवे वाटलं होती. बाकीच्या पारवेचं काय नाही होणार, नाही होणार. काहीच घेणं नाही मला म्हणतो राजकारणाचं. तर काय बोलू आणखी, काहीच देणं घेणं नाही मला राजकारणाचं. कोणा जर वाटत असेल राजकीय पत्र रद्द झालं म्हणून जरा पडली करायला, काय देणं घेणं नाही. माझ्या गरीबाच्या शिक्षणाचा नोकरीत वाटोळ होणार नाही की आम्ही एक तुमची नाही. मग घेऊ डावे. बर मी तुम्ही 5 मिनिटात म्हणले तरी शिरीष विषय आला म्हणून सांगतो. एक मिनिट. शिरीष संदीप घोरपडे तो मुलगा पोलीस मधला तुमच्याकडे आलतो, हा आटपाडीचा. आटपाडीचा त्याचा पण तसंच. मला सांगा, मी जर 2 महिन्यापूर्वी सांगितलं होतं तर लाडभाऊनी त्यांनी विखे पाटलांनी सांगितलं होतं की तुम्ही चूक केली ही करू नका. त्यांनी बावनकुळेंनी कलेक्टरला फोन करून सांगितलं, हे सांगतो तुम्हाला की बाबा हे एनआयसी वर्गीय प्रमाणपत्र दे. 3 दिवसांनी मला माहित झालं लगेच. पुन्हा फोन आला, सांगितलं आम्हाला तर मानावं लागतं, कारवाई अप्रमाणित झाली पाहिजे. मी लगेच मला कळलं की फोन लावला. म्हणलं लाड हो, मला कलेक्टर आता बोलले, बावनकुळे बी बोलले ते करून देणार आहेत, पण 3 दिवसांनी फोन आलाय, अप्रमाणित कारवाई झाली पाहिजे, अवैध झालं पाहिजे. पुन्हा दगा फटका होईल ना.
ते म्हणले नाही हो असं नाही होणार. म्हणलं मी जे सत्य तेच सांगतोय. आणि तेव्हा त्याच्यावर 1.5 महिन्याने हे पत्र रद्दच झालं. काय म्हणते त्याला डाऊन येतं काय, ही राजकीय दबावापोटी मराठ्यावर अन्याय करायला लागले. हेच मी घुमरे मामाला मामाशिवाय बोललो नाही. त्यांचं काय नाही याच्यात. त्यांच्या पोराला मी सांगितलं होतं तुमची अशी तशी वडातड चालली, तुमचं राजकारण आमच्या मुळावर येईल. हे फोन करूनच सांगितलं. प्रत्यक्ष मी मुंबईत हॉस्पिटलला माझ्या पोराचं दुखत असून पोराचं सोडून मी त्यांना हे सांगितलं की तुम्ही चूक करता बरं का, तुमच्या राजकीय वडाकडे तुमचा पारडा आहे म्हणून याची जेरवायला जाताना 3,500 मराठीचं वाटलं होईल. खोटं असेल तर त्याचं वाटलं होते फाडून टाक. पण खरं असून जर तुम्ही असं करताल तर ही होईल. हेच 64ला सांगितलं तुम्ही प्रमाणपत्र रद्द करायचे आदेश दिले फोन करू. नाही होणार म्हणे, तुम्ही कम काळजी करता. केलंच ना. मग शिंदेची ही चाल कोणची नवीन, शिंदेची ही नवीन चाल कोणची कोणची याच्यासाठी जीव लावला साहेब आम्ही तुम्हाला. का प्रेम करावं मराठा सोडून मी मंत्र्यावर. तुमची इच्छा आहे का मी पक्षावरून नेत्यावर प्रेम करावं. का करू मी माझी जात उघड्यावर पाडू. आज कुठेतरी आमच्या लेकरा बाळा आता शिकायला लागलेत, कुठेतरी नोकऱ्यात चाललेत. आता कुठे लेकरा बाळाचं कल्याण व्हायला लागलं. मी पण नालायक होऊ आणि समाजात वाटलं करू एक मंत्र्याचं मित्र होतो ठेवायसाठी. काय करू ते मित्र होतो जपून मरताना सुखानं मरण का मी. समाजाच्या लेकराचा मुर्दा पाडून गेले सुखाने मरण का. मला नको ते नासके धंदे. मला समाजाच्या विरुद्ध काम करणाऱ्या नेत्याजवळ सुद्धा बसायचा. समाजाच्या विरुद्ध काम करणाऱ्या घाण घाण जातीला बोलणाऱ्या लोकांना थुकणार सुद्धा नाही, तोंडावर थुका सुद्धा व्हायला नाही घालणार याच्या बाई. तर या संघ पाण्यात सोडूनच बोला. इतक्या खालच्या थरापर्यंत मी आणखी एकाही ओबीसीच्या गोरगरिबाला बोललो नाही, लोकांना नाही, माय माऊलीला नाही. इतक्या खाली बोलायला ही नीतिमत्ता यांची. पण आम्ही पण मराठी दरबार सहन करायचा तवरच करणार आहे. तुम्ही जर कोणत्याच थराला बोलायला जाता त्यांच्या मांडीला मांडी लावून बसायचं का आम्ही. कोणतं रक्त खेळतं आपल्यात. जे पार मी आतापर्यंत ओबीसीच्या एकाही गोरगरिबाला बोललो नाही, एकाही दुखवलं नाही, एका पण ना कोणाच्या मायमाऊलीला ना कोणाला. नेत्याला सोडा, मराठ्याच्या नाही ओबीसीच्या नाही, सोडणार बी नाही, पण गरीबाला नाही. तुम्ही आता खालच्या स्तरावरचे हल्ले करणार बोलून. आम्ही एवढे सोपे येतं आणि त्यांच्या मांडीला मांडी लावून आम्ही बसणार. कोणतं रक्त आहे आमच्या अंगात. शक्य नाही आपल्याकडून. मी या सगळे विषय 29 ऑगस्टला मार्गी काढणार आहे. माझ्या समाजाला माझी हात जोडून विनंती, जर दौऱ्यात माझं येणं झालं तर चांगलं, नाही झालं तर मानून घ्या. माझ्यावरची माझ्या समाजाची जबाबदारी तुमच्या खांद्यावर घ्या. माझ्यावरची माझ्या समाजाच्या लेकरा बाळाची जबाबदारी तुमच्या खांद्यावर घ्या. गावागावात जा. आणि जर मी कोणत्या गावात आलो नाही किंवा गावात एखादा आपला काम करणारा समाजाचा कार्यकर्ता नाही आला, जिल्ह्याचा तालुक्याचा, वाट बघू नका. आपण आपले घरोघरी जाऊन सांगा ही लढाई जिंकायची. मराठा हरू द्यायचा नाही. मराठ्यांचे नेते मात्र अपमान फासवायलेत. त्याच्या नाकावर टिचून प्रमाणपत्र रद्द झालेत. काय मर्दानगी वाटते त्यांना मला नाही माहित. मला नाही माहित त्यांना कोणती मर्दानगी वाटते. पण आता ते करायले सण ते मनुष्यकांना साधे म्हणून सांगून एवढीच अपेक्षा होती. त्यांनी म्हणून तो चूक केली. फडणवीसांचा उलटा शब्द आला. ओबीसीचा आहे म्हणून त्याला टार्गेट करायला लागले. जातीवाद तुमच्या तोंडात. काय फडणवीस बाळा, अरे आमच्या इकडच्या देवबाप्पा जर म्हणलं ना पाय पडू देवा ते मध्ये कल्याण. आणि तुम्ही काय ओबीसी नेता टार्गेट केला म्हणून त्यात काय ओबीसी आलं. ते पुऱ्या महाराष्ट्रात आहे, पुऱ्या महाराष्ट्रात आहे. त्याच्यात ओबीसी म्हणून कुणबीने मतदान नाही केलं त्यांना. मराठ्याने उगाच मतदान नाही केलं. त्यात जात बघितलं असतं तर कुणबीने मतदान केलं ते मत निवडून आलं नसतं. म्हणजे फडणवीसांनी हे का नाही म्हणले कशाला मराठी लेकर टार्गेट करतो रे, कशाला मराठी करू सरकारच्या अंगावर घालतो. फडणवीस मला पाहिजे तो यामुळे मी बदनाम व्हायला लागलो. सरळ मराठीत लोक म्हणले वार बहादर म्हणले असते फडणवीस. खरंय ते बोलला.
की ती खोट्याची पण पाठराखण करणार. आणि मी मराठी एवढी सोपी आहेत का मग? तुमच्यावर सगळ्याचा रोष आहे. मग लोक वाटच बघत आहेत. काय जाऊन त्या नऊ सांगायचं सांगतो, लोक वाटच बघत आहेत. शेतकरी वाट बघतो, यांचं कवाची बघायचं म्हणते. मुसलमान दलित म्हणते आता हे लयच बेजार करायला लागले. मायक्रो ओबीसी म्हणतो आम्हाला देणं घेणंच नाही बरं यांचं. बंजारा समाज म्हणतो वाटलं झालं. आदिवासीला तर निधीच सापडा 70 वर्षापासून त्यांचा पुढे सगळे चौताळले. शेतकरी सगळ्यात जास्त वैतागलाय. एखादी बार हसीना का कोणी होईल, हसीना का कोण होती कोणत्या पण द्यायचे अशी कप केली दांड्याने तिकडं आपल्या इकडे पळून आली. इमान लागणार तर वाटगेरीच आहे. लोकांपुढे शानपण चालत नाही. मराठी पुढे शानपण सत्तेचं नाही चालू शकत. नीट वागाव. माझं म्हणणं आहे, मला तुम्हाला आणखी नाही दोघाला बोलायचं नाही. फडणवीसला पण नाही, शिंदेना पण नाही. चूक दुरुस्त करा. तुमचे आमचे संबंध पाहिल्यासारखे प्रेम आहे. काय पाहिजे आणखी? नाही केले तर मी नसतो ऐकत कोणाच. मी कोणाला मोजित नाही होऊन दे काय व्हायचं. तुम्ही जर मराठीच्या मुळावर उठता, मी नाही सहन करू शकत. आणि ते झालंय. इतकं वाईट काम केलं ना, खूप अपराध केला यांनी. लय पाप केलंय मोठं मराठीच्या लेकराचं वाटलं करून. लय मोठं. मराठी आता बसू नका घराघरातले. नसता तुमचं जगणं मुश्किल होईल. काय माझ्या जो काहीच नाही. लोकांच्याच गाड्यात बसवतोय मी. आणखी ना गाडीचा टप्पा चालू आहे माझ्या मागे. इकडून आणली इकडून आणली. मला काय कुठून आणली? तो आहे का बापाचा? तो आहे का नवऱ्याने पैसे दिले त्या गाडीवाल्याला? त्याने आणली. बसलो हिंडलो आलो इकडून तिकडून हिंडून. अरे मला मारताना तरी कमीत कमी बसून द्या मराठ्याच्या गाड्या येईल. भुसकून जाईन मरून मी. बसून द्या खरी. तुम्ही आयुष्यात समाजाला काही दिलं नाही. मी समाजाला माझ्यावर प्रेम करतो. समाज तुम्ही तसले नेते झाला ज्या मागण्या करायच्या त्या करीनात. तुम्ही मराठ्याला विरोध करता आरक्षण मिळू नये म्हणून. तुम्ही तुमचं आरक्षण मागावं. ओबीसी आंदोलनात कधी उतरतो? त्यांचं हिताच असल्या. ते काय म्हणतात गरीबाच्या मराठ्याच्या लेकरात नोंद सापडत ना. काय ऐकायचं यांचं? हे फुकट भांडण लावा लागलेत म्हणते. ते ओबीसीचे नेते झालेत. हे फुकट ओबीसीत मराठ्यात भांडण लावते. मराठ्यात नोंदी सापड्यात दिलं पाहिजे त्यांना. ते म्हणते तो आपलं आंदोलन उभा करा ना, आम्ही येतो ना. ज्यांना नव्हते आले एसटीतून मागणी केली तर तुफान. आणि कोणीही मागणी करू द्या. बारामतीने केलं त्यांनी एकदा एसटी आरक्षण. काय तुफान गर्दी होती. गरीब ओबीसीला धनगरांना वाटतं खरं असावं ते मागायला देऊ आपण. फुकट ताकद वायाला घालायची मराठ्याच्या माग. बरं मराठ्याच्या माग ताकद वायाला घातली देऊ नका म्हणून तरी मराठ्याला मिळायला लागलं. इतका हुशार गाव खेड्यातला ओबीसी तरी पण मराठ्याला मिळायला लागलं. का मिळायला लागलं? त्यांच्या नोंदी आहेत. आणि काय विरोध करून उगाच क्षेत्रत्व घ्यायचं, नाराजी घ्यायची. आपल्यात कशामुळे नाराजी? इतका हुशार ओबीसी झाला. खरंच नाही आहे ना ते. मराठ्यांना विकत भांडण घ्यायसाठी जायचं म्हणजे नोंदी नसल्या तर ठीक आहे आपण विरोध करू. पण त्याच्या नोंदी गॅजेट आहेत. ते म्हणतात गॅजेट नोंदी द्या मराठीमध्ये देऊन टाका. हे गरीब ओबीसीचं सुद्धा म्हणणं आहे मराठ्यांचं बद्दल. कारण ते नियतीने साफ आहेत. त्यांना माणुसकी कळती गरीब ओबीसी. पण आता नेतेगिरी ज्याला करायची तो काही का पाहणार. मग ते ओबीसी पण नाही ना सहन करत. आणखीन काही? दादा याच प्रकरणामध्ये उदय सामंत यांचा तुम्हाला फोन आला होता प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर. त्यानंतर पुन्हा ते तुमच्याशी संपर्क साधतो बोलले होते. त्यानंतर संपर्क साधला का किंवा मग काय चालू आहे? त्यांच्या मोबाईलला बॅलन्स महिनाभर न उडणार आहे. उदय सामंत साहेब सारखे फोन चालू आहे. आणि माझ्या मोबाईलला महिनाभर न उडायचं पॅकेज मारलेलं आहे मराठीने. त्याच्यामुळं माझ्याजवळ तर मोबाईलच नाही. त्यांजवळ फोन चालू आहे. काल बावनकुळेंचा फोन आला. आणि त्याला काय नाही सांगितलं. सकाळी माझ्या हात न राहिला. आता सांगतो. काल 4 बाया आला. परवा दिवशी दिवसभर होता. एक बाबा आहे. त्या बाबाचं कीर्तन होतं. सोडा म्हणले मग काळजी करा. काळजी नाही म्हणतात काळजी करा म्हणले. मग तेवढी जाण. बाबा सापडीत आला इथं. मी इथं नव्हतं दवाखान्यात आला. बाबा मला बोलावं लागतं माझ्यासाठी. मला चूक दुरुस्त करीत असली तर बोलतो. ते म्हणले करणार. बोल चूक दुरुस्त करतो म्हणजे त्याला काय नाही केलं तुम्ही आहेच नाही कोण तिथला. तेच म्हणले काळजी करू नका. आता व्यंगावर नाही बरं का. आता व्यंगावर बंद केलंय. सुरू होऊ शकतं 28च्या नंतर. मग तर गुडगुडच होणार. टांगडा होणार.
हा आता तरी थोडं आहे. आता शब्द दिलेला पाळायचा असतो, मराठीवर संस्कार आहे. त्यांना एका शब्दानं दुखवणार नाही व्यंग, पण बाकीचं रद्द केलेलं याच्यात सोडणार नाही, हा अजिबात सोडणार नाही. त्यांनी काल सांगितलं, परवा बी सांगितलं, परवा बी आलता वाटतं आहे ना, हा नाही परवा त्याच्या आधी बी आलं. झेलानीच काल पडले, म्हणलं मला नाही बोलायचं तुम्हाला, चला होऊन दे काय व्हायचं द्या. आता लागले तर तुम्ही लावलंय, आम्ही नाही लावलं. वाद तुम्ही लावलाय, मी नाही लावला. आता निपटायचा तुम्ही, मी काय बोललो नाही. पण काही काय असतं आपल्या वारकरी संप्रदायाचे संस्कार आहे. ते म्हणले आमच्यासाठी तरी मान ठेवा. म्हणलं दुरुस्त करत असली चूक तर बोलतो. ते म्हणले हो चूक दुरुस्त करायचं म्हणले म्हणून बोला म्हणजे. म्हणलं घ्या मग. म्हणलं रेडे का म्हणू, त्याला काय. आणि मग सुरुवात झाली, सगळं व्यवस्थित करतो म्हणजे चूक हाय हाय. कारण ते जात पडताळणी समितीनं निर्णय दिलेला आहे की व्हॅलिड करण्यात यावं म्हणून. त्यामुळं व्हॅलिड करता यावं हे निर्णय बदलता येत नाही म्हणे. आणि त्यांचे व्हॅलिड केले त्यांचं रद्द नाही करता येत. त्यांनी सांगितलं चूक दुरुस्ती करून मी का नाव ठेवू, नाही नाव ठेवणार. बावनकुळे साहेब नाव ठेवणार नाही. चूक दुरुस्त केलं नाही केली, बाजार उठला म्हणून सांगायचं. हा नाही बाबाचं कशाचं, बाबा मागं लफडं लागल तुमच्या मीडियाचा. पुन्हा ते बाबा म्हणून काय होमवर्क झाले वा, आता मा मग उगाच गेलो वा, तिच्या आईला वैताग झाला. बरं बाबा बी एक नाही दोन आहेत. पहिल्या दिवशी एक बाबा आले, हा त्या बाबाचे बी मला मान ठेवावा लागला. आणि काल एक आले, परवा एक आले, काल एक आले, दोन्हीचा मान ठेवावा लागला. ते बी दोन्हीकडे शब्द मात्र तेच होता, बोलतो पण दुरुस्त करत असले तर. आता भाजपने त्यांची चूक सुधारायला लागली. आणि दुसरं कोण मग आडून काही शब्द नसतो भाऊ, आडुंगी शब्द नसतो. भाजप माझा आडून शब्द कधीच नसतो. जे आहे ते क्लिअर असते, असं मी कधीच लपवत नाही. आणि ते काय तेच म्हणतात मग मी ते नाव सांगून त्यांच्या मंत्र्याचे मग कापा कापा तेच म्हणतात आम्हाला असं असं आहे. मग मला खोटं ठरायला गेलं, मला काय माहित. मग हे भाजप मधले मंत्री आमदार म्हणते, शिवसेनेचे शिंदे साहेबाचे पण आमदार खासदार मंत्री म्हणते, अजितदादाचे मंत्री आमदार खासदार म्हणते. हा मी ते नाव सांगून कापा कापा. मग ते नाही म्हणल्यावर ते मी काय खोटं बोलतोय, मला काय मागचे का बसा रे, मागचे का बसा, मला काय करायचं खोटं बोलून. मला त्यांच्या राजकारणाशी देणं घेणं नाही, मला मराठीशी देणं घेणं नाही. मराठ्यांचं त्यांनी सोयीचं करून द्यावं, माझं काहीही म्हणणं नाही. मला राजकारण करायचं नाही, तुमच्या ढवळाढवळ करायचं नाही. पण तुम्ही मराठ्यांचं प्रमाणपत्र घातलं की तुमचं ऐश्वर्य वैभव आम्ही घातलं तर तो घेऊन बोला. आता बघ कसं सांगितलं, दिशा सांगितली ना आंदोलनाची. आयला ते जरा संभ्रमच आहे. मराठीचे पोट्टे म्हणते मुंबई ऐकतच नाही तर. पण मी त्यांना एक सांगितलेलं आहे, भाऊ मुंबईत गेलं तरी मी तुम्हाला देतो आणि इथं बसलो तरी देतो. तुम्हाला काय करायचं, मी आंतरवाडीत बसून येत, मुंबईत बसून येत, एका वाड्यात बसून. तुम्हाला काय आरक्षणाशी देणं गेलं, पण तू काय होऊ शकतो. शक्यतो सूत्रांची अशी माहिती आहे की अचानक निर्णय मुंबईचा होऊ शकतो, अशी सूत्रांची माहिती. हा 100% शक्यतो तशीच माहिती आहे सूत्रांची. सूत्र मात्र पक्क आहे. आमचे सूत्र तुम्ही अशा टायमाला शोधा की बाग जर उचलली आणि ट्रकवर टेम्पो ठेवून मुंबईकडे निघाली, मला सूत्र फिरली, सूत्र मुंबईकडे निघालेत वाटतं. असंच होण्याची दाट शक्यता आहे. आणि अचानक सरकार जर डाव टाकू शकतो तर अचानक मी सुद्धा काही डाव टाकू शकतो. आणि मुंबई आम्ही आणि बरं आम्ही मुंबईला कम नाही जायचं, मुंबईला कम नाही जायचं. आम्ही मुंबई आमची नाही, देवेंद्र फडणवीस साहेब आमचे नाही, तर वर्ष आमची नाही, वर्ष आपली सगळ्याची. त्यात काय बंगला बंगला फडणवीस साहेब आपले, महाराष्ट्र आपला, मुंबई आपली, वर्ष आपली सगळ्याची. मी त्यांच्या स्लॅबवर बसून उपोषण करू शकतो, काय अडचण त्यांना.
त्यांची टाकी असेल पाण्याची वर, मी बंद नाही करणार नळाचं पाणी. कमी पडतं टाकीत पाणी भरू लागून देऊन ते पण डॉक्टर आहेत ना, डॉक्टर आहेत का काय तर घेतले काळी टोपी घातली गेली अशी तपाशी देत मला काय झालं, ताप कधी झाला का, वागडा का काय का, काय हरकत नाही. त्यांनी का सेवा करू रे गरीब मराठीची? त्यांना संधी आली ना, आली की नाही संधी गरीब मराठ्याची सेवा करायची? होय, खोट आहे का? काय अडचण आहे? मुंबई आमची बघू द्या, बरेच बैल बघायचं राहते शेअर मार्केटचे, इमान जरा बघू द्या ना, कोण कोण काय खातंय, कोण कोणत्या गादीवर झोपवतो मंत्री, बघून द्या ना कशा आहेत त्यांच्या खोल्या काय, पोरं बघितलं पाहिजे. उलट त्यांनी मोकळे केले पाहिजे बघले, पोरं झोपाचे दिवस फक्त झाले उशाने होणार, काय हरकत काय? उश्या गाद्या त्यांच्याकडे वेगळे वेगळे वर बल्ब लावले असतात भाऊ, ही चित्र असे ते खाली वाकत येत झोंबत येत त्याला काय म्हणते. फक्त हे नेऊ नका म्हणा, तुमच्या तांबे लोटे काही आणणार नाही पोरं, बघूया ना काय अडचण काय, गरीबाच्या लेकरांची सेवा करायला काय अडचण? काहीही होऊ शकतं अशी दाट शक्यता आहे निर्णय मुंबईचा घेऊन होण्याची, कारण तशी सूत्रांनी पक्की माहिती दिली. कारण काय सूत्र आमचं काय वरण भात खात नाही, तुंपाचे तर अजिबातच दार नाही, पक्क सूत्र आहे. सूत्र काही दिले सूत्र करू शकतो, आणि चारही बाजू सूत्र घुसायची येळ या बारी. कारण बडोद्याच्या मराठ्यांनी कधीच फोन केलेला नाही, सुरतच्या कधीच फोन केलेला नाही, मध्य प्रदेश भोपाळ म्हणजे मध्य प्रदेश मध्ये भोपाळ ते नाही, हे सगळ्या लोकांचे फोन आहेत की हरियाणाचे आम्ही तिकून येतो. गोव्यातल्या मराठ्यांचे कधीच फोन नाही, ते सुद्धा वडगी न्यायचा अंदाज आहे. काय होऊ शकतं त्याला? काय अन्याय अन्याय असतो, आणि एखादी जात जर अन्याय विरुद्ध चीड झाली ना, तो कधीच पक्षाला नेत्याला बाप मानत नाही, तो जातीलाच बाप मानतो, त्याला ओरिजिनल रक्ताच्या अवलाद मराठी. फक्त यांनी गैरसमाजाच्या बाहेर यावं, मराठ्याला हलक्यात घेऊ नये, आणि हल्ले फुल्ल्याच्या भानगडीत आता फडणवीसांनी पडू नये. एकदा आमच्या आईचे रक्त सांडले, आता आमच्या आया सुद्धा चपला काढत्या. हो, आता त्या कुटण्यात पडू नये. किती मार्ग काढून लवकर गरिबाचं कल्याण करता येईल याच्यावर डोकं लावावं, ही आमची भावना आहे. तुम्हाला वाटत असेल बापरे आमच्या डोक्यात हवा गेली भेवा गेली, हवा मराठी इतक्या लवकर काढते, यांच्या डोक्यात एक हवा आहे बघा. आता मला दवाखान्यात जायचं एवढंच सांगतो, त्यांच्या डोक्यात हवा आहे बहुमत हे आमचं कोणी काही करू शकत नाही. आणि दुसरा एक शब्द आहे, सत्य पुढं शानपण चलत नाही. मराठ्यांवरती आता वेळ आहे, मराठ्यांपुढं शानपण सत्याचं चलत नाही दाखवून द्यायची. जगाने बघितलं पाहिजे मराठ्यांपुढे शानपण चलत नाही. मग बघू बरं यांच्यात किती नळ्या आता भरलेल्या त्या बंदुकी नळ्या आणतात बघायला, नळ्या मागून लटकेल्या आहेत, आणि इकडं शेतकऱ्यांनी सगळ्यांनी दांड रूमने गाड्या. भानगडीत पडू नका, मी धमकी नाही देत. तुम्ही आमच्या जीवारी वार केलाय, प्रमाणपत्र रद्द करू. तुम्ही जे करायला नको होतं ते वाटलं करायचा अधिकार. एक तर तुम्ही आयुष्यात आम्हाला आरक्षण नाही दिलं, आम्ही आमचं रक्त जाळून मिळवलं, तर तुम्ही ते घालवायला नाही करा, सुट्टी नाही. आणि सगळ्यांनी शांततेत कामाला लागा. आणि शेवटचा शब्द सांगतो, 29 ऑगस्टचं आंदोलन शांततेत होणार, अंतर्वलितच होणार, शांततेत होणार. कुणी जाळपोळ दगडफेक करायची नाही. आणि मला वाटतं आपण 27 तारखेला गोदापट्ट्याची बैठक लावून घ्यावं. आपल्याला स्वयंसेवक खूप लागणार आहेत. तुम्ही काय करा, गोदापट्ट्यातले सगळे लोक आपण आपल्या स्वयंसेवकाची यादी 27 तारखेला घेऊन या, याद्या करा स्वयंसेवकाच्या. कारण आपल्याला पाण्याचे टँकर, आता अँब्युलन्स, आमकं तमकं सगळं बघावं लागणार आहे. आपल्याला ग्राउंड गाड्या लावायला हे सगळे कुठाने करायचे, काम लय मोठं आहे. त्यामुळे ही बैठक होऊन कामाला पुरं लावावं लागते. कारण गोदापट्ट्यात आपल्याला भाकरीची पण व्यवस्था करावी लागणार आहे. कारण लोक काही भेटून आंदोलनाला माघारी जाणार आहे, पण काही आकडा असा इथंच राहणार आहे, ते जाणारच नाहीये. हा नाही नाही नाही, पोरं माणसं हे या बारीनं वातावरण बिघडिलंय बावनकुळ्याने शिरसाट, फडणवीसाच्या सांगण्यावर आणि शिंदेच्या सांगण्यावर. त्यामुळे मराठी खरं असल्यामुळं रद्द केल्यामुळे चौकाळे. खोट्यात मराठी कधीच पडत नाही, पण खऱ्यात मराठी मागं सरकत नाही. कारण हे क्षत्रियाचं जातवान रक्त आहे, ते खोट्यात पडत नाही, खऱ्यात मागं सरकत नाही, मैदानात गाजवित आहे. म्हणून लोक लय मुक्कामी राहणार आहेत गोदापट्ट्यातल्या आपल्या 123 गावाला. आणि त्याच्याही पेक्षा जास्त कोणाला जर इथं जेवणाची व्यवस्था करता आली करा. पैसे कोणाकडे देऊ नका. तुमच्याकडे एखादं येईन, मला तिकडे खर्च करायचा आहे, गाड्या लावायच्या, मला जीव घालायचे, स्टॉल द्यायचा, टेंट द्यायचा आहे,
आणि अन्नछत्र चालवायचे आहे. ते चंद्रन फंद्र काही नाही. ज्याला जेव घालायचंय, जो अन्नदाता मराठा आहे, त्याने स्वतः तुपले कुणी पाठव, इथं काय लावायचं लाव, लोक जेवते जाते, तुलाही सुख मिळत. कुणी फाळकं फुळकं आणणार नाही. इथं फाळक्याच्या हिशोबासाठी मग विरोधात बोलायला लागले. हा, त्याच्यामुळं मला ते मी नंतर काढतो. 31 आंदोलन संपल्यावर सगळे पुरावे आलेत माझ्याकडे. कुणीकडून काय आणलंय, काय केलंय, सगळं सांगतो. कोणाचे टेंडर कुठे येतं काय, सगळं सांगतो. काय ठेवणार नाही. या जाती पुढं एक शब्द खोटा ठेवणार नाही. हा, एक सगळ्याच ओपन करतो. माझ्या जवळचे बिन लांबचे, जर बदल केला ना या जागेत बदल होईल, सगळं सिद्ध करून देतो. आणि मग मराठी बी तुमच्याकडे बघणार आहेत. कशाच्या जीवावर फडफड करीत होता, कोणत्या नेत्याचं ऐकून करीत होता, परळीचं ऐकून याच्यात कोण आहे, आणखीन कोणाचं ऐकून कोण आहे, सगळे मंत्र्याचे बी नाव सांगतो. तुला कोणी बोलायला लावलं, काय केलं नाही, ओपन केलं मग बोला. मला 29 नंतर मी दवाखान्यात, कारण ऍडमिट झाल्यानंतर नीट झालो एकदा, चांगली मस्त प्रेस घेतो इथं. त्याच विषयावर क्लिअर पाहिजे, माणसाचा आरसा क्लिअर असावा. आणि कोणत्याही मंत्र्याने सांगावं मी अमुक अमुकला काम देण्यासाठी फोन केला, कोणत्याही. नाही तर समोरच्या तरी सिद्ध येऊन दाखव, समोर येऊ जाती पुढं. जसं मी आता समन्वय अभ्यासक दाखवले, क्लिअर काम असतंय आपल्याकडं. आपण सामाजिक काम सोडून कोणतंही सांगत नाही सरकारला. सामाजिक नाही सांगायचं मग कोणतं सांगायचं त्याला, काय खेकडे धरायला सांगतो, ते सांगत लागल ना. सगळं क्लिअर आहे, काही नाही. अरे ज्याचे त्याचे आयपात आहे, ज्याचे त्याचे कुवत आहे, जेव जेव करतोय, खातोय, करतोय. का मराठीत मोठं व्हायचं नाही का? जेव त्याचं करतोय, ज्याच्या त्याच्या पद्धतीने. माझा रोल काय हे माझ्यासाठी फक्त महत्वाचं. बाकी त्यांच्या रोल बद्दल मी बोलणार नाही. माझा रोल काय त्याच्यात, माणसाचं सगळ्या गोष्टी क्लिअर असल्या पाहिजे. जे दानसूर मराठा आहे, ज्यांना पाणी द्यायचं ते डायरेक्ट दाणून टाक, कोणाच्या हातात देऊ नको. नाही धरी 1 लाख रुपये, धर 50,000, धरी 10,000 पाणी, ते नाही नेल्यावर तू तुपला आणून टाक. तुला भाकर जेव घालायचं, बिस्किट पुढे द्यायचं, तूच आणून टाक इथं कुठे चट खाते. तुला अन्न आणायचं, जेवण आणायचं, तूच आपलं कर. तुला आमटी भाजी खाऊ घालायची तर इथं तो कडाई फेडाय पाठवून दे आणि तिथंच करून घाल. लोक पैसे देऊ नका, मी आज नाही सांगत. आणि जे दिले ना तू त्याचा उद्योग बघ, मी देश सांगितलेलं नाही, करू नको. मी दिल ते काय तू दिल ते तू कोण देश सांगितले, एकदम सोपं. मी कधीही कोणाला द्या म्हणत नाही. जे दिले ते बळ द्यायला लागलं, मी काय करू त्यांना. मराठा समाजाने समजून घ्या. आलो दावरे आता ठीक, आता पडलेल्या नाही आलो, तुमच्या खांद्यावर जबाबदारी घ्या. आंदोलन मात्र एकदम शांततेत होणार.